एका महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होतीये आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय। कोरोनाचा हा व्हेरियंट माइल्ड आहे आणि त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता फक्त काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या सतत वाढतीये आणि त्यामुळे कोरोना डोकं वर काढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे राज्यातल्या जनतेने घाबरून जाऊ नये, आपली काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग मी स्वतः एक बैठक घेतली होती। आरोग्य मंत्री स्वतः अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेत आहेत। आमचा टास्क फोर्स काम करते आहे आणि त्यामुळे जे आता जो कोरोना जो व्हेरियंट आहे तो माइल्ड आहे, सिव्हिअरिटी नाही, परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे। घाबरण्याचं कारण नाही, पण काळजी घेण्याची आवश्यकता आहे। त्याप्रमाणे सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे। 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर दिलेलं आहे। राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केलाय, तो सहन केला जाणार नसल्याचंही त्यांनी ठणकावलेलं आहे। राहुल गांधींच्या विरोधात आम्ही सावरकर गौरव यात्रा काढली आणि यापुढेही काढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अजित पवारांबाबत विचारलं असता त्यांनी अजित पवारच स्वतःबद्दल सांगू शकतात असं मत व्यक्त केलंय। गेल्या 2.5 वर्षामध्ये 2 कोटी रुपये 2.5 कोटी रुपये आम्ही 8 ते 9 महिन्यामध्ये 50 कोटी रुपये, जे 50 खोके करतात त्यांना आम्ही 50 कोटी देऊन उत्तर दिलेलं आहे। खरं म्हणजे 6442 आरोग्य रुग्ण आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम गेल्या 8-9 महिन्यामध्ये झालंय। 50 कोटीच्या वरती आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे देतोय। हे फार मोठ्या प्रमाणावर लोकांना, रुग्णांना दिलासा मिळतोय। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या राज्यामध्ये, देशामध्ये सहन केला जाणार नाही। आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आणि राहुल गांधी यांची निषेध यात्रा या दोन्ही यात्रा काढल्या। या घराघरामध्ये आमचं सावरकर गौरव यात्रा सुरू आहे। हा देशभक्त, राष्ट्रभक्त जनता आहे आणि हा फक्त केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान नाही, तमाम देशवासियांचा अपमान आहे, तमाम देशभक्तांचा अपमान आहे। आणि म्हणून याचा जो मुंहतोड जवाब जो आहे त्याला सडेतोड उत्तर या राज्यातली, देशातली जनता देईल। असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीमध्ये उठून पडणार आहे देखील भाजपच्या वाटेवर आहे। काय आता ते जेव्हा काय होईल तेव्हा कळेल तुम्हाला, मला तर त्याची माहिती नाही आहे। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या दरम्यान आज एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीचं स्थान निर्माण करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याचं समजतंय आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर केसीआर आणि आंबेडकरांची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। वंचित आणि बीआरएस एकत्र येणार का? महाराष्ट्रात एखादा नवा राजकीय प्रयोग होणार का? याबद्दलची राजकीय चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या काळात राज्यामध्ये काही नवीन राजकीय समीकरणं उदयाला जर आली तर आश्चर्य वाटायला नको, अशीच चर्चा सध्या सुरू आहे। कारण वंचित बहुजन आघाडी आणि बीआरएस एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, या बैठकीनंतर महाराष्ट्रात काही नवी राजकीय समीकरणं घातली जात आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, काय सांगता येईल याबद्दल? बरोबर, ज्या पद्धतीने बघितलंय की तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारत राष्ट्र समिती स्थान निर्माण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती। आता होऊ शकतं की आगामी काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असेल, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती केसीआर आणि प्रकाश आंबेडकरची यांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून नवीन राजकारणाचा मेरू रचण्याचा प्रयत्न कुठेतरी या निमित्ताने होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. रात्री 9:30 वाजता लोक टीव्ही लावतात कारण त्यांना सिरियल बघायची असते, मात्र सकाळी 9:30 वाजता लोक टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर बडबड करत असतात. अशा शब्दात शेलारांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय. रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतात. मी जर 10 वाजता तुम्ही माझ्याकडे येत असाल तर मी त्यांना आवाहन करेन, तुम्ही 9:30ला मीडियाशी बोला किंवा तुमच्या सागर बंगल्याच्या समोर येऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेईन. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशात स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचं. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, नेता आहे, मी सामनाचा एडिटर आहे. त्यात त्यांना पोट दुखायचं कारण काय आहे? याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला घाबरतात. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हे 8 दिवस राहतील असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय. सूर्यनारायण आणि बाबासाहेबांच्या साक्षीनं आपण हे सांगतोय असा दावाही त्यांनी केलाय. ज्यांनी घटनाबाह्य काम केलं त्यांना जनता माफ करणार नाही अशी टीका सुद्धा चंद्रकांत खैरेंनी केली आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे. कोण पालकमंत्री? संदीपान भुमरे. किती दिवस राहतील ते आता? किती दिवस राहतील? 8 दिवस फक्त. पाहून घ्या तुम्ही, लिहून घ्या माझं वाक्य. उन्हात सूर्यनारायणच्या साक्षीने सांगतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो. 8 दिवस राहतील फक्त. 8 दिवस. कसे जातील? काय कारण असेल काय? शोधून घ्या तुम्ही, शोध मोहीम करा तुम्ही. 30 रुपयांवरनं मेडिकल शॉपमध्ये हाणामारी झाल्याची घटना मुंबईतल्या चारकोपमध्ये घडलेली आहे. दुकानामध्ये तोडफोड केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. केवळ 30 रुपयांवरनं हा हाणामारीचा प्रकार घडलेला आहे. या हाणामारीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचीच ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. मुंबईतल्या चारकोपमधली घटना आहे. केवळ 30 रुपयांच्या वादातून हा सगळा हाणामारीचा प्रकार मुंबईतल्या चारकोपमध्ये घडलेला आहे. या सगळ्या हाणामारीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींचा शोध सुरू केला गेलेला आहे. मात्र केवळ 30 रुपयांवरनं केमिस्ट दुकानामध्ये अशा प्रकारची हाणामारीची घटना घडल्यानं खळबळ माजलेली आहे आणि या सगळ्या हाणामारीच्या प्रकाराची चर्चा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. दुकानामध्ये हाणामारी झाली, त्यानंतर दुकानाची तोडफोड करण्यात आली आणि याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे. विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी आता भेटीगाठींचं सत्र देखील सुरू झालंय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतायत. या पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा राजकीय हालचाली घडणार आहेत. ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार आहे हे स्पष्ट सांगितलंय. महाराष्ट्रातल्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांना मंत्री दादा भुसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देशामध्ये स्वप्न पाहायला बंदी नाही, संजय राऊतांनी अशीच स्वप्न पाहत राहावीत असं दादा भुसे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू लोकसभेच्या असं वातावरण आहे. मी माझ्या अलीकडच्या भेटीमध्ये राहुलजींना आम्ही भेटलो दिल्लीमध्ये, सोनिया गांधीसुद्धा तिकडे होत्या, तेव्हाही आमची याच्यावर चर्चा झाली या राज्यातल्या राजकीय वातावरणाविषयी. आणि तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की आपण महाराष्ट्रात यायला हवं, आपण सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. आपल्या देशामध्ये स्वप्न पाहायला बंदी नाही, त्यांना अशी स्वप्न त्यांनी बदल लावी त्यासाठी त्यांना शुभेच्छा. संजय राऊत आता बोललेले आहे की आम्ही लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू. संजय राऊत साहेबांना उत्तर देण्याकरता 7 प्रवक्ते नेमले आहेत, ते उत्तर देतील. 48 पैकी 40 लोकसभेच्या जागा जिंकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. संविधानात स्वप्न पाहणाऱ्यांवर बंदी टाकण्यात आलेली नाही असा खोचक टोला देखील त्यांनी राऊतांना लगावलेला आहे. जनता पार्टीची
नाही, याची माहिती मला नाही. मी काही काय ट्विट केलं ही मला माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका मला माहिती आहे. सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. सबका साथ, सबका विकास, सबका सन्मान, सबका प्रयास. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी APJ अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनवताना पुढाकार घेते, समर्थन देते. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समता ममता बंधुत्व या भावनेने आम्ही जातो. सबका सन्मान यामध्ये सर्वच धर्म आले आहे. आणि त्या दृष्टीने बघितलं असेल आपण की माननीय विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींनी या दृष्टिकोनातून नेहमीच भूमिका व्यक्त केली. गुजरातमध्ये असतानाही या देशातल्या मुस्लिम बहुल राज्यापेक्षाही नोकरीमध्ये मुस्लिमांचं प्रमाण हे सर्वात जास्त गुजरातमध्ये लोकसंख्येच्या अनुपातामध्ये होतं. आणि म्हणून कुठेही कोणत्याही धर्माविषयी आकच नाही. सब समाज को साथ लिए हमको आगे बढ़ना. आता हे ट्विट का केलं, कोणी केलं, हे पुढे लक्षात येईल. नाही, पक्षाच्या विरोधातल्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. पक्षाची भूमिका सर्वांना घेऊन जायचा आहे. हा विषयच अजेंडावर नसताना असा विषय व्यक्त करण्याचं काही कारण नाही. निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंकडे आता पक्ष राहिलेला नाही, ते आता एका लावारिस मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केली आहे. पवार शेवटचा पर्याय वाटत असल्यानंच ते त्यांच्या निवासस्थानी गेले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दिवा विझायच्या अगोदर जसा फडफडतो त्या अवस्थेत उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंना कुठल्याच गोष्टीत यश मिळणार नाही, असा हल्लाबोल निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय. ते एक आता आपण म्हणतो ना मित्रमंडळाचे ते आता अध्यक्ष आहेत. त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंकडे आता पक्ष नाही. ते एका लावारिस गटाला नाव नाही, ओळख देखील नाही. आपण त्यांना काय म्हणावं? उबाटा गट जो काही त्यांना जे काही त्या गटाला नाव आहे, शिवसेना हा विषय नाही. दुसरी गोष्ट, ते पवार साहेबांकडे गेले ते भागच आहे त्यांना जाणं. ते अजून कुठे जाणार? राज्याच्या राजकारणातनं एक मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे आणि तशा चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. तिथल्या भाजपच्या नेतृत्वाचा अभाव राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्ह आहेत. भाजप श्रेष्ठी त्यांना राजकारणात सक्रिय करण्याविषयीचा विचार अत्यंत गांभीर्यानं करत असल्याची देखील माहिती मिळते. आणि परिणामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत रायपूर मतदारसंघाचं 7 वेळेला प्रतिनिधित्व केलेल्या रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सगळ्याच खासदारांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आलेली होती. राज्यपाल बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. राज्यपाल बदलण्याच्या चर्चा परत छत्तीसगड मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा गेला. मला त्याच्याबद्दल आता सकाळी आम्ही एकत्र कार्यक्रमाला होतो. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवर एक संदेश छापण्यात आलाय आणि त्यावरनं हिंदू राष्ट्र हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल विचारला जातोय. तसंच विरोधकांनी भाजपवर आता प्रश्नांची सरबत्ती केली आहे आणि याला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देत भाजप सर्वांना एकत्र घेऊन जात असल्याचं म्हटलंय. भाजपला कुठल्याही धर्माबद्दल आकस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. गौरव नरेंद्र मोदीजींनी या दृष्टिकोनातून नेहमीच भूमिका व्यक्त केली. गुजरातमध्ये असतानाही या देशातल्या मुस्लिम बहुल राज्यापेक्षाही नोकरीमध्ये मुस्लिमांचं प्रमाण हे सर्वात जास्त गुजरातमध्ये लोकसंख्येच्या अनुपातामध्ये होतं. आणि म्हणून कुठेही कोणत्याही धर्माविषयी आकच नाही. सब समाज को साथ लिए हमको आगे बढ़ना. आता हे ट्विट का केलं, कोणी केलं, हे पुढे लक्षात येईल. मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सुशोभीकरणामुळे एक नवा वाद होण्याची शक्यता आहे. मुंबई G20 परिषदेच्या निमित्त आणि सुशोभीकरणाच्या निमित्तानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई करण्यात आलेली आहे. या रोषणाईच्या बिलाचा भार मात्र मुंबई महानगरपालिकेला सहन करावा लागतोय.
रोषणाईमुळे प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या विजेच्या बिलात वाढ झाली आहे. ही वाढ 12 ते 15% इतकी आहे. तर या रोषणाईमुळे वाहन चालवताना चालकांना त्रास होत असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे. तर अनेक ठिकाणी हे लाईट्स आता तुटू लागलेले आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय करू नका अशी मागणी त्यांनी केली आहे. कुठेही तुम्ही जा, एकच स्ट्रीटमध्ये पोलमध्ये पण लाईट आहे, पोलवर पण लाईट आहे, पोल खालती पण लाईट आहे. तुम्ही स्ट्रीट्सवर काय लाईट पॉट्स ठेवतात, तुम्ही मीडियनवर लाईट्स ठेवतात. म्हणजे एक काय माइंडलेस ब्युटिफिकेशन चाललं आहे. लोकांना काही हे चांगलं वाटत नाही आणि इट्स अ बिग डिस्ट्रॅक्शन फॉर ड्रायव्हिंग. कुठेही तुम्ही होर्डिंग लावतात, कुठेही तुम्ही काय करतात. मतलब CM साहेबांना दाखवण्यासाठी की मुंबई बदललेलं आहे. खालती खड्डे तसेच आहे, मीडियन तुटलेले आहे. मुंबई महानगरपालिकेतला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून चक्क चमचे, प्लेट आणि ग्लासेस गायब झालेत. मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून वर्षभरात अशा प्रकारची हजारो भांडी गायब झाल्याचं समोर आलेलं आहे. पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी जेवण आणि नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात, परंतु ही भांडी कॅन्टीनला परत करतच नाहीत. अनेक कर्मचारी तर भांडी घरातून आल्याचं सांगत घेऊन जातात. या प्रकारामुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आलाय. वर्षभरामध्ये अशा प्रकारे भांडी गायब झाल्यामुळे कॅन्टीन चालकाचं 40 ते 50 हजार रुपयांचं नुकसान झालंय. मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. त्या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या उपहारगृहात अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे नक्कीच तो चर्चेचा विषय झालेला आहे. मोठी सुरक्षासुद्धा असते या संपूर्ण परिसरामध्ये, परंतु ती सुरक्षा चमचे वाट्या याच्यासाठी नक्कीच नाही आहे. परंतु त्यामुळं कुठेतरी एक चर्चेचा विषय झाला आहे. तो या पद्धतीच्या गोष्टी या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या उपहारगृहात घडत आहेत. यावरून तुर्तास तरी आत्ता या बातम्या प्रसारित झाल्यानंतर तो बोर्ड आतमध्ये नेऊन ठेवण्यात आलेला आहे. परंतु त्यामुळे कुठे ना कुठे चर्चा जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये रंगायला लागलेली आहे की उपहारगृहातून अशा पद्धतीनं चमचे, प्लेट्स गाळ होणं हे कुठेतरी एक हास्यास्पद सुद्धा गोष्ट आहे आणि सुद्धा गोष्ट आहे आणि जे उपहारगृह चालवतात त्यांच्यासाठी चिंतेची बाब सुद्धा आहे. कारण त्यांना या सगळ्या वस्तू ज्या गहाळ झाल्या आहेत त्यातून तब्बल 40,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळेच अखेर त्याला कंटाळून त्यांनी तो बोर्ड या ठिकाणी लावला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनगटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. ठाण्यामध्ये आज रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. ठाण्यातलं तापमान आज 43 अंशांवर गेलेलं आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्यानं उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. त्यामुळे आता दुपारच्या वेळेला विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. ठाण्यातलं तापमान आता 43 अंशांवर पोहोचलेलं आहे. उकाड्यामुळे ठाणेकरांची लाही होतीये. रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाल्यानं ठाणेकर आता उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत. ठाण्यामध्ये आज 43 अंश सेल्सिअस इतक्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, ठाणेकर आज जास्त घामाघूम झाले. 43 अंश सेल्सिअस तापमान ठाण्यात नोंदवलं गेलंय. अजिंक्य, सलग 3 दिवस ठाण्यामध्ये तापमान जे आहे ते वाढलेलं दिसतंय. 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये 40 डिग्री होतं, काल 41 डिग्री होतं, तर आज तब्बल 43.1 डिग्री तापमान आहे. आपण जर पाहिलं तर रोडवरती जास्त ठाणेकर जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीयेत, पण जर लोकांना अगदीच रोडवर उतरावं लागलं तर असं जिथे सावली मिळेल तिथे लोक उभे राहत आहेत. घामाघूम लोक होत आहेत. जे लोक रस्त्यावरून येत आहेत त्यांनी एक तर तोंडाला स्कार्फ बांधलेला आहे किंवा रुमाल हातात घेऊन फिरत आहेत. तर एकंदर जर आपण पाहिलं तर गरमी जी आहे ठाण्याची ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण का तापमान जे आहे ठाण्याचं आज ते जवळपास 43 डिग्री पर्यंत पोहोचलेलं आहे. यातच नेमकं ठाणे महानगरपालिका असेल किंवा वेधशाळा असेल किंवा आरोग्य विभाग असेल यांनी सूचना जारी केल्या होत्या की जर घर असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि घराच्या बाहेर पडणार असाल तर सोबत जे आहेत त्या म्हणजे ग्लुकॉन डी असेल किंवा लिंबू असेल अशा वस्तू ज्या आहेत त्या जे पदार्थ आहेत ते सोबत घ्यावे. पेय घ्यावे. तर सावली मिळेल तिकडे थांबावं किंवा डोक्यावरती टोपी असावी. तर ज्या पद्धतीनं जी संपूर्ण गरमी वाढलेली आहे याचा लोकांना फटका बसतोय. कारण का ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर बरोबर, त्यामुळे या दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो ठाणेकर उकाड्यानं आता हैराण झालेले. ठाण्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झालेली आहे.
महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. बीडच्या अंबेजोगाई इथे हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ झालाय. सासरच्या मंडळींनी 25 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवरती गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे 15 ते 16 एप्रिलला होणारी पोलीस भरती चाचणीची जागा बदलण्यात आली आहे. त्यामुळे मरोळऐवजी कलिना इथे मैदानावरती चाचणी होईल. शाळेची फी भरू न शकल्यानं आवश्यक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात आली आणि राज्य बाल हक्क आयोगानं या संदर्भात 15 शाळांना नोटीस बजावली आहे. राज्यातील 25,000 शिक्षण सेवक वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी 2023 पासून मानधनवाढीच्या सूचना देऊन सुद्धा अजून कार्यवाही झालेली नाही. निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी होतीये. उन्हाळी सुट्टीमुळे विमान प्रवासी संख्येत वाढ झाली असून मुंबई विमानतळावरून विमान फेऱ्यांमध्ये 14% वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून दररोज 966 विमानांचं उड्डाण होत आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढील वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये 50,000 पर्यंत प्रवेश वाढवले जातील असा विश्वास व्यक्त केलाय. त्या अनुषंगानं महापालिका प्रशासनानं महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी मिशन ऍडमिशन मोहीम जारी केली आहे. महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या जातात. मात्र 6 वर्षांमध्ये राज्यात 7,500 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या 1,261 इतकी आहे. तर 2017-18च्या तुलनेत सन 2021-22 पर्यंत ही संख्या वाढलेली दिसते. अकोला महानगरपालिकेनं वर्षभराआधी सुरू केलेलं भाटे क्लब ते टॉवर चौक अंडरपास सध्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरतोय. 2 दिवसांआधी शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर या अंडरपासमध्ये पावसाचं पाणी साचले आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेतर्फे कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेण्यातील चित्रांची स्थिती इतर लेण्यातील चित्रापेक्षा खूप चांगली आहे. या चित्रांचं संवर्धन होणं आवश्यक असल्यानं पुरातत्व विभाग त्याची नेहमी काळजी घेत असतं असं मत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण रामजी निगम यांनी व्यक्त केलं. धुळीचं प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं कडक पाऊल उचललंय. धूळ केल्यास 5,000 रुपयांपासून ते 25,000 पर्यंत दंड ठोठावला जाणार आहे आणि यासाठी शहरातील बांधकामांची ठिकाणं, रस्त्यांचं काँक्रिटीकरण, मेट्रोची कामं तसंच आरएमसी प्लांटवरती विशेष पथकाकडून वॉच ठेवला जाणार आहे. नाशिक शहरामध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले. शालिमार भागात पूर्णाकृती पुतळ्यासमोर हजारो अनुयायांनी एकत्रित येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. वाशिममध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. परभणीमध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं कलाकार रुपाली काणेकर यांनी आकर्षक रांगोळी काढली. यासाठी त्यांना 10 तासांचा कालावधी लागलाय. रांगोळीतून त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश दिलाय. देशभरात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. तसंच इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालंय की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे लाभार्थी यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्यांच्या मूळ गावी बाबासाहेबांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. बुलढाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे. खामगावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशे वाजवत जय भीमच्या जयघोषात जयंती साजरी करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले. सूर्य आग ओकू लागल्यानं गुरुवारी जिल्ह्यातलं तापमान हे 40 अंशांवर पोहोचलेलं होतं. हे यंदाचं आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान असून यानंतर आता पुढचा काळ उकाड्याच्या दृष्टीनं आणखी कठीण होणार असल्याचं दिसतंय. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कालचा दिवस या वर्षातला सर्वाधिक उष्ण दिवस ठरलाय. जिल्ह्यामध्ये 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. तळोजा MIDC प्रदूषण प्रकरणी MIDCतल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवा असे आदेश लोकायुक्तांनी पनवेल महानगरपालिकेला दिलेले आहेत. तर बफर झोनमधल्या अनधिकृत बांधकामांवरनं पनवेल महानगरपालिकेला नोटीसही दिली गेली आहे. इतकंच नाही तर अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी तुम्ही काय केलं असा सवाल विचारत अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा लोकायुक्तांनी पनवेल पालिकेला दिलेत. न्यूज 18 लोकमतनं वारंवार पनवेल MIDCतल्या प्रदूषणाचा मुद्दा लावून धरलेला होता. खेडमधील लोटे इथं असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेतल्या गायींच्या चाऱ्याचा प्रश्न आता मिटणार आहे. स्वतः पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गोशाळेचे संचालक आणि कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल घेतलेली आहे. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर मंत्र्यांनी या गोशाळेचं उर्वरित 25 लाखांचं अनुदान लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र अन्य काही या गोशाळेच्या संदर्भात असणाऱ्या समस्या देखील सोडवण्याची कळकळीची विनंती उपोषणकर्ते भगवान कोकरे महाराज यांनी सरकारकडे केली आहे. कोकरे महाराज कीर्तन करून एवढी सुंदर गोशाळा चालवतात. त्यापैकी 75 लाख रुपये सरकारनं अदा केलेले आहे. हे 25 लाख रुपये अदा करण्याचे राहिलेले आहे काही ते मला वाटतं तो विषय मी आता समजून घेतोय. हे मात्र दुर्दैवी घटना आहे. तातडीनं उर्वरित अनुदान सुद्धा वितरित केलं जाईल. परंतु केवळ त्यामुळेच ही घटना घडली असं म्हणता येणार नाही. त्याची कारणं शोधावं लागतील. मी पशुसंवर्धन आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत त्याचा अहवाल सादर करण्यासाठी. याने आपल्या गोशाळेचा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केल्यानंतर संजय राऊत सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. भाजपच्या गडात ही सभा आहे, काय वाटतं, काय प्रतिक्रिया होतोय सभेला? कोर्टामध्ये जो प्रकरण केलं होतं, महाविकास आघाडीची महत्त्वाची सभा नागपुरात आहे. नागपूर गड आहे वगैरे या पुढल्या गोष्टी रविवारी दिसेल. असे अनेक गड तुटून पडतात. आम्ही कोणाचं वाईट चिंतित नाही, पण लोकांनी ठरवलं असेल तर तुम्ही कसे गड सांभाळणार. ही सभा होऊ नये म्हणून सरकारनं इकडल्या काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कायदेशीररित्या सर्व काही व्यवस्था करून सुद्धा जर तुम्ही त्रास देत असाल याचा अर्थ तुम्ही ज्याला गड मानता त्या गडातच तुमच्या पोटात भीतीचा गोळा आलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत 16 तारखेला आपलं रविवारी सकाळी सभेसाठी. आणि महाविकास आघाडी हे सगळे प्रमुख नेते येतील. महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची वज्रमूठ घट्ट आहे. याआधी सुद्धा त्या सभा झाल्या. संभाजीनगरला पाहिला असेल, त्यानंतर मालेगाव आणि खेडला शिवसेनेच्या सभा झाल्या. आता नागपुरात महाविकास आघाडीची सभा होते. त्यानंतर रायगडमध्ये महाडला सभा होईल. जळगावमध्ये पाचोऱ्यात सभा होते. महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलेलं आहे. पूर्णपणे रान पेटवायचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी विरोध करणार असतील तो विरोध त्यांच्यापुरता. सभा होणार,
सर, राहुल बीजेपी महाराष्ट्राने एक ट्विट केला होता की भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र राहीलच. देवेंद्रजींच्या फोटोचा एक बीजेपी महाराष्ट्राने एक ट्विट केला होता, खूप चर्चेत आहे तो ट्विट. चांगला आहे ना, मग कोणी म्हटलं हे हिंदूंचं राष्ट्र नाही म्हणून? बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा. हिंदुत्वाचं अनेक विचार आणि विषय असे आहेत त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल आणि नागपुरातच करावं लागेल. राहुल गांधी मातोश्रीवर भेटायला जाणाऱ्या उद्योगींना बघा, त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण राहुल गांधी हे या देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटत आहेत. काल माननीय शरद पवार साहेबांना भेटले, त्याच्या आधी नितीश कुमार, तेजस्वी यादव यांना भेटले. मी असं ऐकलं की ते ममता बॅनर्जी यांनाही भेटणार आहेत. आणि राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांचा या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. या देशामध्ये 2024पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली किंवा एका छत्रीखाली एकवटला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. एकाच एक उमेदवार जर दिला आम्ही तर भारतीय जनता पक्ष 150चा आकडाही पार करणार नाही, याची मला खात्री आहे. वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र में आते हैं तो पहले सावरकर माफी मांगना चाहिए, ऐसा मगच महाराष्ट्रात आधी माफी मागावी नंतरच महाराष्ट्रात पाऊल ठेवावं असं बावनकुळे म्हणतायत ना, ऐसे बावनकुळे जी का कहना है. ठीक है, आप देख लेंगे उसके बारे में क्या करना हो. वीर सावरकर के विचार एक बार पढ़ लीजिए, समझ लीजिए, और आप वीर सावरकर के कितने विचार का पालन करते हो ये भी देख लीजिए. आशीष शेलार बात ऐसी है कि अब तक राहुल गांधी जी का अधिकृत महाराष्ट्र का दौरे के बारे में हमें मालूम नहीं है, लेकिन ज़रूर उनके और उद्धव जी की एक मुलाकात ज़रूर होगी. केसी वेणुगोपाल जी जो कांग्रेस के महासचिव है और सीनियर नेता है, वो सोमवार को मातोश्री पे आकर उद्धव जी से इस बारे में बातचीत करने वाले हैं. आशिष शेलार म्हणतात तुम्ही सिरियल किलर आहात. संध्याकाळी महिला सिरियल बघतात, सकाळी 9 वाजता तुम्ही सिरियल किलर म्हणून येतात, तेव्हा लोक टीव्ही बंद करतात. आणि भाजपचे सर्वच नेते अशा प्रकारची तुमच्यावर टीका करतात की तुमचा भोंगा सकाळचा बंद झाला पाहिजे. ये डर होना चाहिए. ये डर है, ही भीती आहे आमची आणि ही भीती आमची असायला पाहिजे. हे डर होना चाहिए. झोपत नाहीत हे, माझ्या भीतीने मला माहिती आहे. 2024 के चुनाव पर इस तरह की कोई तुम्ही एक वक्तव्य केलं काल की सचिन वाजे यांना घेतलं तर आपलं सरकार अडचण येऊ शकतं, हे मी शरद पवार यांना सांगितलं होतं. त्यांना घेतल्यानंतर 24 तासात 10 काय सांगाल? नाही, माझ्याकडे जी माहिती होती त्यावेळेला आणि पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात बैठका वगैरे घेतल्या, म्हणून तो विषय आता संपलेला आहे. तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या अनुषंगानं भाष्य केलेलं आहे. भाजपवाले माझ्या भीतीनं झोपत नाहीत असं संजय राऊत म्हणतायत. माझी भाजपला भीती वाटतेय असंही संजय राऊतांनी म्हटलंय. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालं की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांनी यात सहभाग घेतला. अकोल्यात आनंदाचा शिधाचं वितरण झालं. यावेळेला लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. बीडमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात गावकरी आता आक्रमक झालेत. बीडच्या दिंद्रूड ग्रामस्थांनी 100% वीज बिल भरून सुद्धा ऐन उन्हाळ्यात त्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. महावितरणच्या विरोधात मोर्चा काढत दिंद्रूड इथल्या बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केलाय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामस्थ 15 दिवसांपासून अंधारात आहेत. त्यामुळे हा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. तुम्ही पावत्या घेता, मग तुम्हाला पावत्यावर कळत नाही का? कुणी कांदा घातला, कुणी नाही घातला. हे का माळदोर पिकलेला नाही, हे वावरात पिकलेला कांदा आहे. शेतकरी एक 90 हजार रुपयाला गेला 2-2 एकराच्या कांद्या. खताची अशी महागाई झाली.
1500 रुपयाला एक गुणी आहे. एका गुणीने भागत नाही. 10 ते 20 गोण्या लागत 2-2, 4-4 लेकराला. पाणी द्यावं लागलं. ही पीक पाणी रद्द करा आणि शेतकऱ्याच्या समस्या सोडा. भंडारा जिल्ह्यातल्या नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे आणि या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर आणि लाखनी या तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा या भागातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून बागायती शेती होणार आहे. ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आलेली आहे. ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना असली तरी लाखनी तालुक्यात उजव्या कालव्याचं काम अर्धवट असल्यामुळे याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसतोय. शेकडो एकर शेती पडीक आहे, त्यामुळे ही वितरिका शोभेची वस्तू ठरतीये. तर नेरला उपसा सिंचन योजनेचं काम पूर्ण होऊन पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न योजनेच्या लाभार्थ्यांना पडलाय. दोन 2018 पासून इतकं प्रलंबित काम आहे की अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही मिळालं आणि हजारो हेक्टर त्याच्यापासून पाण्यापासून वंचित आहे. तरी बंद असलेले जे गट नंबर आहेत, ज्या गटामधून ज्या शेतकऱ्यांनी तयार नाही झालेले आहेत, त्यांना प्रशासनाने जास्तीत जास्त रक्कम देऊन लवकरात लवकर काम सुरू करावं आणि शेतकऱ्यांना शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करावं. हजारो हेक्टर शेती ही पाण्याविना दरवर्षीच वंचित राहते. त्यामुळे सदर काम हे लवकरात लवकर करावे. त्याचप्रमाणे पाटसाऱ्याचे देखील काम या क्षेत्रातील करण्यात यावे असं मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो. आतापर्यंत त्या नहराचा बांधकाम अपुरा आहे, तरी तात्काळ नहराचं बांधकाम पूर्ण करून आपल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल या उद्देशाने तात्काळ बांधकाम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देण्याची कृपा करावी. काळजाचा ठोका चुकवणारा थरार बैलगाडा घाटात घडलेला आहे. भिर्रची आरोळी ठोकताच बैलजोडी थेट घोडेस्वाराच्या अंगावर गेली. मात्र यावेळेला मोठा अनर्थ टळला. या सगळ्या प्रकाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. काही दिवसांपूर्वी शिरूरच्या बैलगाडा शर्यतीत बैलाची शिंग पोटात खुपसली गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर सातत्यानं कोणत्या न कोणत्या कारणानं गाजत असलेली तसंच राज्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत असतात. मात्र जुन्नरमधला गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडलाय. जुन्नरच्या निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी इथल्या वेताळेश्वर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. स्टेज समोर गावातील महिला हातात दंडुके घेऊन उभ्या होत्या, त्यामुळे हुल्लडबाजांना गोंधळ करता आला नाही. त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स शांततेमध्ये पार पडला. गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून महिलांनी हातात काठ्या आणि दंडुके घेऊन चोख बंदोबस्त ठेवलेला होता. कल्याणमध्ये दारूच्या नशेत तरुणांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे. रेतीबंदर परिसरात भरधाव गाडीत 4 तरुण धिंगाणा घालत होते. तरुणांनी दारूच्या नशेमध्ये गाडी मोठ्या आवाजात गाणी लावून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी या 4ही जणांना अटक केलेली आहे. सांगली शहरात भर दिवसा सिनेस्टाईल पाठलाग करत विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेली आहे. 3 ते 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं या मुलाची हत्या केली आहे. एकमेकांकडे रागानं बघण्याच्या कारणातनं ही हत्या झाली आहे. माधवनगर रस्त्यावरच्या वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरात हा सगळा खळबळजनक प्रकार घडलाय. राजवर्धन पाटील असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातल्या शासकीय ITI मध्ये शिकत होता. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपास सुरू केलाय. 4 आरोपींनी टॉर्चर का करतोस असे विचारल्याचे आणि समजावून सांगितल्याच्या कारणावरून सदर मैतास या 4 आरोपींनी चाकू व कोयता यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर 4 आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर 4ही आरोपींना आज सकाळी लवकर ही अटक करण्यात आलेली आहे. त्यांना मान्य न्यायालयात हजर करून त्याचा सविस्तर योग्य तो तपास आम्ही पुढील करत आहोत.
महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. वाशिममध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. परभणीमध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं कलाकार रुपाली काणेकर यांनी आकर्षक रांगोळी काढली. यासाठी त्यांना 10 तासांचा कालावधी लागलाय. रांगोळीतून त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश दिलाय. देशभरात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. तसंच इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालंय की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे लाभार्थी यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्यांच्या मूळ गावी बाबासाहेबांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. बुलढाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे. खामगावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशे वाजवत जय भीमच्या जयघोषात जयंती साजरी करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. 10,131 फोटोंचा वापर करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं भीमसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला आणि यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्तानं बदलापुरात मध्यरात्री भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पुतळ्याला विद्युत रोषणाईही करण्यात आली. भिवंडीतील वऱ्हाळ देवीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आकर्षक देखावा साकारण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा देखावा साकारण्यात आला आणि हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी जय भीमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. सोलापुरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरातील गुरुनानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली. येथे बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली. अकोल्यामध्ये आनंदाच्या शिधाचं वितरण करण्यात आलं. यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. जालन्यातील वाटूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्तानं भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले. मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणातल्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेतील राज्यातून येणाऱ्या आंब्यांची आवक वाढली आहे. दक्षिणेकडून 45,000 पेट्यांची आवक झाली आणि पुढील काही दिवस ही आवक कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. खानदेशात केळीचे दर दबावात असतात. अनेक ठिकाणी निम्म्यामध्ये दरात खरेदी केली जाते आणि क्विंटल मागे 1,900 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. कापसाच्या दरात चढ उतार सुरूच आहेत. हिंगणघाट बाजारपेठेत सर्वाधिक 8,165 रुपये दर तर राज्यातील इतर बाजारपेठांमध्ये 7,800 रुपये सरासरी भाव मिळतोय. जांभळी नाका इथल्या बेकायदा फेरीवाले विक्रेत्यांना न हटवल्यास ठाण्यामध्ये उद्या भाजी मार्केट बंद ठेवलं जाणार आहे. फळभाजी विक्रेत्या संघानं हा इशारा दिला असून यावरती तोडगा न निघाल्यास शनिवारपासून ठाणेकरांचे भाजीचे वांदे होणार आहेत.
बाजारपेठेत हरभऱ्याची आवक वाढल्यानं दर दबावात आहेत आणि अमरावती बाजारात सर्वाधिक 4,476 क्विंटलची आवक झाली असून हरभऱ्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळतोय. राज्यामध्ये पावसाचा मुक्काम 17 एप्रिलपर्यंत वाढलाय. आज देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आहे आणि या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र एक खंत आजही आहे ती त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष झाल्याची. गोरेगावच्या 89 वर्षीय रमेश शिंदेंनी आजवर बाबासाहेबांच्या 4,500 पुस्तकांचा संग्रह जपलेला आहे. अतिशय दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक पत्र त्यांनी एकट्यानं सांभाळलेली आहेत. मात्र अनेकदा मागणी करूनही सरकार या पुस्तकांसाठी जागा देऊ शकलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केलं. हिंदू मिल जे आपलं स्मारक होतं त्यामध्ये खरं म्हणजे मगाशी उपमुख्यमंत्री देखील म्हणाले, मी देखील आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर 2दा त्याचा आढावा घेतला प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष इथं पाहिल्यानंतर कामाला देखील गती दिली. आता आपल्या कमिटीने पुतळ्याची देखील पाहणी केलेली आहे. आता मला वाटतं कुठली अडचण येणार नाही. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न आपण सोडवू शकलो. माननीय पंतप्रधानांनी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तात्काळ ती जागा आपल्याला दिली. तिथलं काम आपण सुरू केलं. मध्यंतरी कोविडमुळे काम जरा स्लो झालं होतं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला. त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि आता अत्यंत वेगानं काम या ठिकाणी चाललं आहे. आणि आताच आनंदराजजींनी जसं सांगितलं की आता पुतळ्याचं अप्रुव्हल देखील जवळपास झालेलं आहे. आणि म्हणून आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली, लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ती बैठक बोलवू आणि काही त्याच्यातल्या उणिवा असतील तर त्या दूर करू. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.